गाव तामसा रोडवरील हडसणी फाटा इथं हडसणी गावकऱ्यांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। हडसणी फाटा येथील बस स्टॉप हे वारंवार होणाऱ्या अपघातांचं प्रमुख कारण ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। हडसणी फाटा येथील बस स्थानक हे मुख्य रस्त्यावर आणि वळणावर असल्यानं तसंच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे समोरून येणारी अवजड वाहनं प्रवाशांना वेळेवर दिसत नाही। त्यामुळे या ठिकाणी सातत्यानं अपघात होत असतात। अनेक नागरिकांनी आपला जीव गमावलाय। या पार्श्वभूमीवर सदर बस स्थानक तात्काळ मागे घेण्यात यावं, पुलाचे कठडे पूर्णपणे भरून काढण्यात यावे, तसंच रस्त्यालगत वाढलेली झाडझुडपं तातडीनं काढण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हडसणी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी। हडसणी फाटा इथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आला। नेमकं त्या रस्ता रोको आंदोलनाचे आपल्याला निवेदन दिलेलं होतं, नेमकं त्यांची मागणी काय होती आणि काय आपण समोर आता कारवाई करणार आहे? आता या संदर्भामध्ये आपला जो रस्ता आहे हातगाव तामसा भोकर रस्ता जो आहे हा मागच्या 2021 पासून रस्त्याचं रुंदीकरण होऊन आपला रस्ता हा कार्यान्वित आहे। आपल्या रस्त्यावरती गाड्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या इकडे हडसणीचा साखर कारखाना पण आहे, त्यामुळे या ठिकाणी अवजड वाहनांची पण मोठ्या ठिकाणी इथं गर्दी आहे। आता सध्या ऊसाचा सीझन थोडा क्षमत जरी असला तरी अजूनही बऱ्याच ठिकाणचा ऊस जो आहे हे आपल्या कारखान्यापर्यंत येतो। त्याच्यामुळे तसेच बस असतील किंवा ट्रॅक्टर ट्रॉली असतील, मोठ्या वाहनांचा या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की हडसणी फाटा जो आहे जो आपल्या टर्निंगला असल्या कारणामुळे आपण त्या ठिकाणी लोखंडी कठड्यांची व्यवस्था केलेली आहे की जे वेगाने येणारे जे वाहन आहे हे रस्त्यावरून हे नाही होता बेकाबू न होता रस्त्याच्या खाली पडू नये याच्यासाठी आपण लोखंडी कठड्याची आपण तिथं उपाययोजना केलेली आहे। परंतु या ठिकाणी असं लक्षात येते की अवजड वाहने जे आहे किंवा बस जे आहेत ह्या हडसणी फाट्यातील गावकऱ्यांना उतरत असताना रस्त्यावरतीच थांबत आहे। बसला सेपरेट इथं बस थांबा करणं आवश्यक आहे। बस इथं थांबत असल्यामुळे रस्त्याची एक लेन जी आहे ही बिझी होत आहे आणि पुढची आणि मागची जी वाहनं आहेत ही पुढची आणि मागची वाहनं जी आहेत ही रस्त्यावरती थांबत आहे। त्यांना अतिशय वेगाने येणारे वाहने आहेत ते बेकाबू होऊन अपघाताची इथं संख्या वाढत आहे असं इथं लक्षात येत आहे। गेल्या हप्त्यामध्ये 2 गरीब घरचे कुटुंबाचे करणारे धरणारे सगळे ते होते, तर ते 2 जगाचा अपघात झाला आणि जागेवर मृत्यू झाला। त्याच्यावर तुम्ही एका जणाला काहीतरी मदत केली आणि दुसऱ्याला आपण केव्हा मदत करणार? आता याच्यामध्ये पहिला विषय अपघाताचा तुम्ही मांडलेला आहे। या ठिकाणी जो काही अपघात झालेला आहे, जसं मला इथं उपस्थित असलेल्या सर्व गावकरी मंडळींनी आणि स्वतः प्रल्हाद पाटलांनी मला याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की अशा प्रकारे अपघात झालेला आहे। पण याच्या संदर्भामध्ये मी आपले जे स्थानिक पोलीस ठाणे आहे त्याच्याकडून या अपघाताच्या संदर्भामध्ये अजून जी काही डिटेलमध्ये माहिती आहे, सविस्तर माहिती आहे, तो अपघात कशा प्रकारे झाला, अपघात होण्याचं नेमकं कारण काय आहे, अपघात होत असताना जे काही वाहनाचा अपघात होता का कशाचा अपघात होता याच्या संदर्भामध्ये मी पुढील माहिती घेऊन त्याच्यावरती भाष्य करू शकतो। दुसरा विषय याच्यामध्ये मदत करणार आहेत का? आता याच्या संदर्भामध्ये दुसरा विषय जो आहे, अपघात झाला असल्या कारणाने जी लोकांची दुखापत झालेली असेल किंवा जे लोक मृत पावलेले असतील, तर आता याच्या संदर्भामध्ये मी एक सहानुभूतीपर जे काही एक स्थानिक क्षेत्रीय इथं काम करत असताना एक सहानुभूतीपर म्हणून मी आमचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे कोणी हे असतील त्यांना फुलाची पाकळी अशी जी काही माझ्याकडून मदत होऊ शकते माझ्या वैयक्तिक स्तरावरती आणि आमच्या विभाग स्तरावरती मी ते केलेली आहे। बाकी जे कन्स्ट्रक्शन किंवा रस्त्याच्या कंपनीचे जे आहेत यांनी आपण त्यांना बाकी रस्त्याच्या उपाययोजना आणि इतरही आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत। आता त्यांनी जी मदत करणार आहेत नाही करणार आहेत याच्या संदर्भामध्ये सध्या माझ्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही, तरी मी एक इथं स्थानिक प्रतिनिधी आपल्या डिपार्टमेंटचा प्रतिनिधी म्हणून आपला जो काही हे आहे जो मेसेज आहे आणि जो काय आपला निरोप आहे हा त्यांच्यापर्यंत मी पोहोचवेल आणि त्या लोकांना काय मदत करता येऊ शकते याच्याबद्दल मी त्यांना निरोप देऊ शकतो। आंदोलन केलं, नेमकं आपली मागणी काय होती आणि साहेब लोक आलेले आहेत, आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं? मी एका वर्षापूर्वी आमच्या इथले ॲक्सिडेंट झाला होता, त्या वेळेस निवेदन दिलं होतं अरुंद पूल आहेत आणि त्याला संरक्षण कठडे नाहीत साईडच्या 3 फुटाच्या पट्टीमध्ये, ते उपाययोजना आखल्या नाहीत आणि हडसणी फाटा येथे ॲक्सिडेंट होत आहेत। 4 वर्षापासून तणकटाची साफसफाई केली नाही। 4 वर्षापासून मी संबंधित कार्यालयाला सार्वजनिक बांधकामाला पत्र देऊन कळवलं आहे। हातगावकडून येणारी एसटी अर्ध्या रोडवर थांबून शाळेतले विद्यार्थी उतरत आहेत आणि अपघाताला सामोरे जात आहेत। तामसाकडून येणारं वाहन
इथल्या झाडझुडपामुळं आणि निवाऱ्यामुळं तामशाकल्या वाहनाला काही या हडसणी फाट्यावरचा माणूस किंवा पॅसेंजर दिसत नाही, त्यांच्यामुळं ॲक्सिडेंट वाढला आहे. सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम आहे. ठेकेदारावर आम्ही पत्र काढलं म्हणतात, ठेकेदाराला पत्र काढलं, पण 4 वर्षापासून का साफसफाई केली नाही हे आमचा त्यांना सवाल आहे. त्यांनी त्यांचं उत्तर द्यावं. आम्ही असे काही उपाययोजना सांगत असताना संबंधित अधिकारी आमचा फोन उचलत नाही आणि रिसीव्ह करत नाही. आम्ही एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना सूचना देण्यासाठी आम्ही फोन केला असता, त्यांचासुद्धा फोन रिसीव्ह करत नाहीत. आम्ही सांगावं कोणाला? मग आम्हाला नाईलाजानं आज निवेदन देऊन रस्ता रोको करावा लागला. आज आम्ही ठेकेदाराच्या चुकीमुळे ॲक्सिडेंट झाला आहे. त्या ॲक्सिडेंटला एका मयताला भरपाई साहेबांनी फुल नाही फुलाची पाकळी दिली, तसेच दुसरा एक मयत आहे, तशीच त्या मयताप्रमाणे या मयताला फुल नाही फुलाची पाकळी द्यावा. आमचं काही हरकत नाही. आणि 10 दिवसात ते म्हणतात या कॉन्ट्रॅक्टदाराकडून साहेबांनी जे आता म्हणले आम्ही फुल नाही फुलाची पाकळी त्यांना त्यांच्या माध्यमातून ठेकेदाराकडून देऊ, पण त्यांच्याकडूनही द्या आणि तुमच्याकडूनही द्या. तुमच्या चुकीमुळे झालं आहे, तुम्ही त्या ठेकेदारावर वास ठेवला नाही आणि त्याच्यावर नजर ठेवली नाही, का साफसफाई केली नाही म्हणून. हे पहिली सार्वजनिक बांधकामाची चूक आहे, मी ठामपणे सांगतो आणि केव्हा बी सांगू शकतो. आणि संरक्षण कठडे पलीकडले आहेत, ते रोडवर लावल्यात. 5 वर्षामध्ये कधी साफ का केले नाहीत? कंपनी नाही, KTL कंपनी आहे म्हणतात, पण त्यांनी या सार्वजनिक बांधकामाने लक्ष केलं नाही. रोडवर कठडे रवलेत, कशामुळे रवलेत त्यांनी त्याची चौकशी केलेली नाही. सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम आणि ठेकेदार आहे. आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये